आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्याही बोल्ट साइजच्या डायमीटर वरून त्याला स्पॅनर सिलेक्ट करण्यासाठी फॉर्म्युला न यूज करता विदाउट कॅल्क्युलेशन तुम्ही एकदम सिंपल आणि इझी फास्ट पद्धतीने स्पॅनर कशा पद्धतीने सिलेक्ट करू शकता ते या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। नमस्कार, आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत। बोल्ट कुठलाही बोल्टच्या डायमीटरनुसार स्पॅनर कसा सिलेक्ट करायचा। कारण कुठल्याही बोल्टला काय की आपल्याला त्याचा डायमीटर आपण चेक केला तर त्याचं हेड किती असेल तर त्या जेणेकरून त्या हेडला आपण कुठल्या स्पॅनर लावू शकतो यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे। यामध्ये तुम्हाला विथ फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युल्याने कसे काढायचं बोल्ट साइज वरून स्पॅनर साइज आणि विदाउट फॉर्म्युला म्हणजे दोन्ही पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। म्हणजे दोन्ही मेथड आपण बघणार आहोत, एक फॉर्म्युला सहित आणि एक विदाउट फॉर्म्युला, आणि ते सुद्धा प्रॅक्टिकली मी तुम्हाला काही बोल्ट वरती साइज चेक करून त्याला ॲक्युरेट स्पॅनर लावून दाखवेल। म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला हे बघायला मिळेल, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आता सगळ्यात पहिले आपण म्हणजे स्पॅनर साइज टू बोल्ट साइज म्हणजे आता बोल्ट साइज टू स्पॅनर साइज फॉर्म्युला पहिले बघू आपण, त्याचा फॉर्म्युला काय असतो। जसं बोल्ट साइज टू स्पॅनर साइज फॉर्म्युला, बोल्ट साइज टू स्पॅनर साइज फॉर्म्युला। आता या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे आता याचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला कसा आहे त्याआधी आपण काय करू, काही साइजेस बघू। म्हणजे आपल्याला काही बोल्टच्या साइज आपण बघू की त्या साइजच्या कशा पद्धतीने आपण स्पॅनर सिलेक्ट करणार, तर त्याआधी साइजेस बघून घेऊ। एक म्हणजे पहिले एक साइज बघू आपण, जसं M4। M4 हे काय, M म्हणजे काय, मेजर डायमीटर। म्हणजे कुठल्याही बोल्टचे जो डायमीटर असतो तो डायमीटर म्हणजे M। जसं आता मी माझ्याकडे एखादा एक बोल्ट आहे, समजा आता हा बोल्ट आहे माझ्याकडे। आता या बोल्टचा आपण डायमीटर चेक करू। जसं आता याचा डायमीटर किती आहे तर व्हर्नियरने आपण असं चेक केलं। समजा आता व्हर्नियरने मी काय करतोय, याचा डायमीटर चेक करतोय। आता किती, याचा डायमीटर किती, 8 आहे। म्हणजे याला काय म्हणणार आपण, M8। हा बोल्ट कितीचा आहे, M8 चा आहे। मग M8 चा बोल्ट याच्यासाठी स्पॅनर कुठला लागेल, अशाच पद्धतीने आपण सगळे बघणार। जसं M4 मी इथे लिहिलं तर जसं M4 आहे तसं M6, M8, M10, M12, M14 म्हणजे या साइजेस आहेत बोल्टच्या। मग या बोल्टच्या साइज वरून आपल्याला स्पॅनर साइज काढायची आहे। तर त्यासाठी म्हणजे एक फॉर्म्युला असा आहे, म्हणजे फॉर्म्युलेच्या सहाय्याने आपण काढणार, आणि एक विदाउट फॉर्म्युला। विदाउट फॉर्म्युला याच्यासाठी कारण समजा आता तुम्ही एखादं मेंटेनन्सचं काम करताय आणि तिथं तुम्हाला एखाद्या बोल्टच्या साइजला समजा स्पॅनर लावायचा आहे, तर तिथं आपण कॅल्क्युलेशन करायला तेवढा वेळ नसतो ना। आपण कुठं कॅल्क्युलेशन करत बसणार, तर आपण मनातल्या मनात जे सिंपल ट्रिक यूज करून आपण त्याला स्पॅनर त्या साइजचा परफेक्ट स्पॅनर आपण लावू शकतो। तर त्यासाठी मी जे आता डायरेक्ट स्पॅनर साइज इथं लिहितो आणि त्या मी कशा काढल्या ते मी तुम्हाला सिंपल ट्रिक ते सांगतो, आणि नंतर आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकून त्या प्रूव्ह करून बघू की आपण काढलेल्या आणि फॉर्म्युल्यानुसार निघालेले साइज एकच येतात का। तर त्यासाठी जसं आता M4 ला कितीचा लागेल, समजा M4 इज इक्वल टू 7 चा स्पॅनर लागेल याला 10। M6 ला 10 चा स्पॅनर लागेल, M8 ला 13 चा लागेल, M10 ला जे 17 चा स्पॅनर लागेल, आणि M12 ला जे 19 चा स्पॅनर लागेल, आणि M14 ला 22 चा स्पॅनर लागेल। आता मी या साइजेस डायरेक्ट लिहिल्या की जसं M8 ला 7 चा स्पॅनर लागतोय, M6 डायमीटर आहे, समजा M6 आपल्या बोल्टचा डायमीटर 6 आहे, तर त्याला कितीचा स्पॅनर लागतोय, 10 चा स्पॅनर लागतोय। तर हे कसं काढलं ते एकदम सिंपल आहे की याला फॉर्म्युल्याची गरज नाही, तुम्ही विदाउट फॉर्म्युला हे अशा डायरेक्ट काढू शकता। ते म्हणजे कसं, जसं आता M4 आहे, M4 ला आपण याच्या अर्धे करायचं। जसं आता M4 आहे, M4 च्या निम्मे किती होतील, M4 च्या निम्मे 2, म्हणजे +2 करायचं आहे।
म्हणजे इथं काय 4 आहे, 4चे अर्धे किती झाले 2, मग 2 + 4 किती झाले 6. मग यामध्ये फक्त 1 प्लस करायचं, प्रत्येक याच्यात तसंच राहील, 1 प्लस करावं लागेल. 1 प्लस करायचा म्हणजे किती आला 7, बरोबर. हे 7 म्हणजे हे आपण मनात कॅल्क्युलेशन करू शकतो ना. M4चं काढायचं, M4चे अर्धे 2, 4 + 2 6 + 1 7, म्हणजे याला कॅल्क्युलेशनची गरज नाही, आपण मनातल्या मनात ते करू शकतो, सिंपल आहे. म्हणजे कुठल्याही याचं तुम्ही काढलं तर सेम तसंच राहील. जसं आता आपण M12चं काढू. आता M12 आहे समजा, M12चं जर काढायचं तर 12च्या निम्मे केलं आपण 50%, किती होईल 6. किती झाले 12 + 6 18 + 1 बरोबर किती आलं 19, बरोबर. इथं 19 आलं. या पद्धतीने हे झाली एक सिंपल मेथड. पण आता हेच आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकून सुद्धा काढू शकतो. आता फॉर्म्युल्यामध्ये जर टाकायचं आपल्याला, आता फॉर्म्युला लावायचा, त्याचा फॉर्म्युला काय माहितीये का, स्पॅनर साइज इज इक्वल टू बोल्ट साइज इंटू 1.5 इंटू 1.5 प्लस 1, हा फॉर्म्युला आहे. म्हणजे स्पॅनर साइज जर काढायची असेल तर बोल्ट साइज इंटू 1.5 प्लस 1 हा याचा फॉर्म्युला आहे. मग आपण फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून बघू, म्हणजे आपण जे काढलेलं आहे ते बरोबर आहे काय, फॉर्म्युल्यात पण आपण टाकून बघू. आता याच्यापैकी कुठले याचं तुम्हाला काढायचं समजा तर आपण काढू. जसं आता M14 आहे, M14चं काढायचं आपल्याला. M14चं काढायचं तर आपण काय करणार, आता M14 आहे, मग 14 काय झालं, हे बोल्ट साइज झाली. मग इथं आपण करणार बोल्ट साइजच्या ठिकाणी 14 × 1.5. 14 × 1.5 केलेत किती होतील 21. 14 × 1.5 केलेत किती होतील 21. मग फॉर्म्युल्यामध्ये +1 पण दिलेलं आहे, मग +1 लावायचं पुढं, किती झाले 22. म्हणजे हे 22 आलं, बरोबर. म्हणजे या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युल्याच्या सहाय्याने सुद्धा करू शकता. फक्त यामध्ये आता ह्या ज्या साइजेस बघितल्या आपण, यापैकी फक्त M10 जे आहे, M10 मध्ये तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये थोडा चेंज करावा लागेल. म्हणजे तुम्ही या पद्धतीने काढलं तरी आणि या पद्धतीने काढलं तरी, कारण या पद्धतीने काढल्यावर पण आपण +1 करतो, फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा आपण +1 करतो. तर आता +1च्या जागी फक्त 2 करायचं आहे. जेव्हा तुम्हाला 10 ने काढायचं असेल तेव्हा तुमचा ॲक्युरेट स्पॅनर लागेल. म्हणजे M10 साठीच फक्त एवढं आहे, बाकी सगळ्या साइजेसला फॉर्म्युला हाच राहील. फक्त M10 साठी जे आहे की तुम्हाला M10 ला काय करावं लागेल, M10 म्हणजे 10 × 1.5 केलं आपण, किती झाले 15. म्हणजे 10 गुणिला 1.5 केलं किती झाले 15. प्लस 2 करायचं, 1च्या जागी इथं 2 करायचं, बरोबर किती झाले 17. म्हणजे बरोबर हे 17 आलं. या पद्धतीने लक्षात येत आहे का. तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता ह्या M4 ते M14 पर्यंत आपण ज्या साइजेस बघितल्या, तर ह्या व्यतिरिक्त याच्यापेक्षा आता मोठ्या साइज ज्या आहेत, मोठ्या साइज मध्ये कशा पद्धतीने करतात ते पण आपण बघू. आता मोठ्या साइज बघू आपण. जसं M16 आहे, M16, M18, M20, M24 या ज्या साइजेस आहेत. आता या साइज साठी काय करावं लागेल, फक्त आपण त्याच्यामध्ये त्या फॉर्म्युल्यामध्ये +1 करत होतो, याच्यात +1 करण्याची गरज नाही. याच्यात डायरेक्ट कसं निघेल, पहिले डायरेक्ट काढू आपण. 24 18चं येईल, 27 20चं येईल, 30 आणि 24चं येईल 36. आता मी हे डायरेक्ट काढल्या आपल्या पहिल्या मेथडने, सिंपल मेथडने. म्हणजे काय करायचं, 16 आहे, 16च्या अर्धे किती होतात 8. म्हणजे आता 16 आहे, 16 + 8 याच्या अर्धे 8, बरोबर किती झाले 24. आलं, बरोबर 20. याच्यात 1 प्लस करायची गरज नाही, डायरेक्ट. म्हणजे जे याच्या अर्धे याच्यात प्लस करायचे, म्हणजे डायरेक्ट स्पॅनर साइज निघेल. आता फॉर्म्युला जर यूज करायचा झाला तर फॉर्म्युला काय,
जो आपण आधी लिहिला होता तोच फॉर्म्युला आहे, जसं बोल्ट साईज इंटू 1.5. मग बोल्ट साईज कुठली घ्यायची, समजा 18 घ्यायची आपल्याला. बोल्ट साईज 18 घेतली, 18 इंटू 1.5 बरोबर किती होईल, 18 इंटू 1.5 केला आपण समजा 27 बरोबर, 27 आलं. म्हणजे तुम्ही याला डायरेक्ट 1.5 ने जरी इंटू केलं तरी तुमचं आन्सर हेच निघेल. म्हणजे हे स्पॅनर आपण लावू शकतो. मग आता याच्या व्यतिरिक्त समजा आता कसं आहे, याच्यामध्ये ऑड इव्हन दोन्ही पण आहेत. तर समजा आता ऑड जर फिगर आली समजा, जसं आता M3 आहे, मग M3 ला कसं करणार आपण, किंवा M5 किंवा M7 अशा जर साईज आल्या तर यांना स्पॅनर कसा लावणार आपण. तर अशा साईजला काय होतं माहितीये का, याच्यामध्ये समजा आपण याला M3 इंटू 1.5 केलं तर किती होईल, 4.5. मग आता 4.5 चा स्पॅनर असतो का, नाही. मग अशा वेळेस काय करायचं, 4.5 आलं की त्याच्यानंतरची जी संख्या येते तो स्पॅनर त्याला लागणार. म्हणजे 4.5 आलं ना, त्याला 5 चा स्पॅनर लागेल. जसं आता 5 इंटू 1.5 केला आपण, म्हणजे 5 गुणेला 1.5 जर केला आपण तर याचा आन्सर किती येईल, 7.5. आता 7.5 आला म्हणजे याला स्पॅनर कितीचा लागेल, 8 चा लागेल. जसं आता याला जर आपण केलं 1.5 इंटू 7 इंटू 1.5 केलं तर किती येतं, 10.5. मग याला स्पॅनर किती जाईल, 11 चा स्पॅनर येईल. म्हणजे याला जो स्पॅनर आहे तो 5 चा येईल, याला 8 चा येईल आणि याला 11 चा येईल. म्हणजे ह्या याच्या स्पॅनर साईज आहे फॉर्म्युल्यामध्ये. कारण याच्यात पॉइंट आल्यामुळं, म्हणजे ह्या ऑड फिगर असल्यामुळं काय की याच्यामध्ये आपल्याला पॉइंट मध्ये स्पॅनर नसतात, त्याच्यामुळे त्याच्यानंतरची संख्या घ्यायची, तो ॲक्युरेट स्पॅनर बसेल तुम्हाला. तर इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं. आता याच्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला जर एखाद्याने विचारलं किंवा तुम्ही एखाद्या समजा इंटरव्ह्यूला गेले, मग इंटरव्ह्यू मध्ये काय होतं बऱ्याच वेळेस की तुम्हाला समजा काही बोल्ट दिलेले असतात समोर, काही स्पॅनर असतात, किंवा एखाद्याने तुम्हाला म्हटलं इंटरव्ह्यू मध्ये किंवा एखाद्या कुठल्या व्यक्तीने तुम्हाला स्पॅनर हातात दिला की समजा आता कुठलाही एखादा स्पॅनर दिला तुमच्या हातामध्ये, समजा 18चा आहे किंवा 30चा आहे, असा स्पॅनर दिला आणि म्हणलं की आता कुठल्या बोल्ट साईजला हा स्पॅनर लागेल. मग हे कसं काढणार तुम्ही, कारण आतापर्यंत आपण काय शिकलो, बोल्ट साईज वरून स्पॅनर साईज कशी काढायची हे आपण फॉर्म्युला साईज शिकलो. पण जर आपल्याला डायरेक्ट स्पॅनर हातात दिला आणि बोल्ट साईज विचारली तर मग तेव्हा कसं करणार. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक सिंपल फंडा सांगतो. म्हणजे याच्यात काय करायचंय, समजा तुम्हाला आता कुठला स्पॅनर दिला, फॉर एक्झाम्पल 36 असेल किंवा 30 असेल, तर समजा 30चा स्पॅनर दिला, त्या 30चे काय करायचे, 3 भाग करायचे. आपल्या मनातल्या मनात आपण 3 भाग करणार, म्हणजे किती झाले, 10 10 10. म्हणजे 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 10 20 30. म्हणजे 30चे आपण 3 भाग केले. मग यातला 1 भाग काढून टाकायचा, या 2 भागांची प्लस करायचं, किती झालं, 20 बरोबर. 30चा स्पॅनर होता, साईज किती आली, 20 बरोबर, M20 आला बरोबर. या पद्धतीने करायचं. कुठलंही घेतलं तुम्ही एक्झाम्पल, समजा आता 36 आहे, 36चं काढायचं आपल्याला. 36 मध्ये 3 भाग जर केले आपण, याला 3 याच्यात डिवाइड केलं तर किती होईल, 36च्या 3 भाग केले तर किती होतील, 12 12. जसं आता 12 12 12 12 12. यापैकी एक संख्या काढून टाकायची, एक भाग काढून टाकायचा, प्लस करायचं, किती आलं, 24. M24 बरोबर आलं, M24. तर अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे बोल्ट साईज वरून स्पॅनर साईज काढू शकता किंवा स्पॅनर साईज वरून बोल्टचा डायमीटर सुद्धा काढू शकता. तर आपण दोन्ही पद्धतीने समजून घेतलेलं आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. मी सुरुवातीला बोललो होतो की मी तुम्हाला प्रॅक्टिकली हे दाखवणार आहे. तर आपण प्रॅक्टिकली आता काही बोल्ट आहेत माझ्याकडे, त्या बोल्टचे आपण डायमीटर चेक करून या पद्धतीने स्पॅनर लागतायत का आपण ते चेक करू. आता समजा माझ्याकडे एक बोल्ट आहे, आता हा बोल्ट आहे. आता या बोल्टला
मी जर समजा या बोल्टला चेक केलं आता व्हर्नियरच्या साहाय्याने, आता तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून मी अशा पद्धतीने दाखवतो. आता तुम्हाला दिसतंय का हे पूर्ण क्लिअर? हा किती आहे, साईज किती आली बघा याची, 10 है ना. म्हणजे 10चा बोल्ट आहे माझ्याकडे. हा कितीचा बोल्ट आहे, 10चा. तुम्हाला साईज दिसतेय का, साईज दिसतेय का? हा. आता हा कितीचा बोल्ट आहे, 10. मग आता 10चा बोल्ट आहे तर याला स्पॅनर कितीचा यायला पाहिजे, आपण इकडे बघितलेलं M10 ला कितीचा यायला पाहिजे, 17चा स्पॅनर यायला पाहिजे. आता 17 म्हणजे 17चा स्पॅनर यायला पाहिजे. आता माझ्याकडे हा 17चा स्पॅनर आहे बघा, हा दिसतोय 17, इकडे 18. 17चा स्पॅनर आहे ना, हा 17चा. हा स्पॅनर बघा आता या बोल्टला बरोबर येतो का नाही, हे बघा एकदम ॲक्युरेट साईज याची बसते. म्हणजे ॲक्युरेट साईज मध्ये हा स्पॅनर याला येतोय. आणि 18चा जर लावला तर काय होईल, हा स्पॅनर जो आहे हे बघा, सॉरी 16 आणि 17चा स्पॅनर, हा 16-17चा स्पॅनर आहे. 16-17चा स्पॅनर आहे. तर 17ची भाग जो आहे 17 हा ॲक्युरेट याला बसतोय है ना. पण 16 जर टाकला तर याच्यात नाही मॅच होते, बसत नाहीये. म्हणून 17 जे आहे, आपण M10चा फॉर्म्युला पण बघितला, M10चं काढायचं असेल तर कसं, तर याला 16 नाही येत आहे, याला कितीचा येतो, 17चा स्पॅनर ॲक्युरेट बसतो. आलं लक्षात. आपण अजून एखादी साईज बघू की एखाद्या बोल्टला अजून चेक करून बघू आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता समजा आता हा बोल्ट आहे माझ्याकडे. आता या बोल्टला जर आपण चेक करून बघितलं, या बोल्टला आपण चेक केलं किती भरतंय, हे बघा किती आली साईज, 8 दिसतंय का, 8 है ना. याचा डायमीटर किती आला, 8. मग आता हा 8 डायमीटर आला याचा, तर याला कितीचा स्पॅनर बसायला पाहिजे, 8 डायमीटरला कितीचा स्पॅनर यायला पाहिजे बरं. आपण आता बघितलं याच्या आधी, हे बघा M8 13चा स्पॅनर यायला पाहिजे M8ला. मग हा स्पॅनर आहे बघ माझ्याकडं, इकडे बघा 12 13 है ना, इकडे 12 इकडे 13. मग 13चा स्पॅनर बघा याला बरोबर येतो, एकदम ॲक्युरेट स्पॅनर बसतोय 13चा है ना. म्हणजे कसंही फिरवलं आपण याला, ॲक्युरेट स्पॅनर कोणता आहे, 13. जर 12चा बसवला आपण तर बसतो का याच्यात, बघा याच्यात जाणारच नाही 12चा स्पॅनर. पण 13चा स्पॅनर बरोबर याच्यामध्ये जातोय. 13च्या स्पॅनरला आपण हे हेड बरोबर मॅच होतंय. कारण ह्या साईजेस काय माहिती का, स्टँडर्ड साईज असतात, म्हणजे ISI अंडर तयार केलेलं असतात. त्याच्यामुळं कुठल्याही कंपनीचा, जसं आता माझ्याकडे 2 हे आहेत. आधी आपण बघितला एक 10 वाला, हे बघा 10 डायमीटर वाला आपण आधी एक बघितला होता मोठा वाला, हे बघा माझ्याकडं हा एक आहे. याचा पण डायमीटर 10च आहे आणि याचा सुद्धा डायमीटर 10च आहे. मग आता हे दोन्ही वेगवेगळ्या कंपनीचे, तुम्ही बघा दोन्ही वेगवेगळ्या कंपनीचे बोल्ट आहेत. आता ह्या दोघांना स्पॅनर जो आहे हा एकच यायला पाहिजे, कुठला, 17चा. म्हणजे दोघांना कितीचा स्पॅनर यायला पाहिजे, 17चा यायला पाहिजे. हा बघा स्पॅनर कितीचा आहे, 17. हा बघा याला आला बरोबर, सेम याला पण आला, हे बघा बरोबर 17लाच मॅच झाला. कंपनी कुठली असली तर एकच, कारण हे स्टँडर्ड साईज मध्ये तयार झालेलं असल्यामुळं या पद्धतीने करता येतं. आय होप तुम्हाला व्हिडिओ लक्षात आला असेल. कोणाला काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.